तुम्हाला माहिती आहे का, कलेजीच्या उग्र वासामुळे ही कलेजी बनवायला काही जण कंटाळा करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलेजी फ्राय अशी बनवून दाखवणार आहे की जर तुम्ही माझ्या या पद्धतीने कलेजी फ्राय बनवली तर त्या कलेजी मधला उग्र वास हा अजिबात येणार नाही. तसंच मऊ लुसलुशीत तोंडाला पाणी सुटेल अशी या पद्धतीची कलेजी फ्राय जर तुम्ही एकदा खाल्ली की सारखी सारखी बनवून खाल इतकी जबरदस्त टेस्टी लागते. चला तर मग आज मी तुम्हाला हीच कलेजी फ्राय नेमकी कशी बनवावी हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही आताच चुलीवरची मेजवानीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. कलेजी फ्राय ही तशी साधी सोपी रेसिपी पण एकदा बनवली की ती घरात सगळ्यांना नक्की आवडेल अशी तयार होते. पण तयार करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही जणांना त्या गोष्टी माहिती नसतात आणि मग कलेजी बनवल्यावर कलेजी खाताना त्यांना वास येतो आणि त्यामुळेच ते कलेजी खाणं बंद करतात. पण खरं सांगू का, कलेजी फ्राय ही चिकन फ्राय सारखीच फारच टेस्टी लागते. ज्यांनी त्याची चव घेतलेली आहे त्यांनाच माहिती आहे. चला, आजच्या कलेजी फ्राय साठी मी अर्धा किलो कलेजी घेतलेली आहे. काही जण यासोबत पेठा सुद्धा घेतात, तो पण तसा चांगला लागतो. पण आम्ही फक्त कलेजी घेतलेली आहे. कलेजी आणल्यानंतर साफ केली, चांगली 2 पाण्यात स्वच्छ धुतली. आता या स्टेपला काही जण डायरेक्ट कलेजी मध्ये मसाले टाकून मग त्यात मैदा टाकून मॅरिनेट करतात आणि मग ती तळून घेतात. पण मी तसं करणार नाही. त्या पद्धतीने कलेजीचा उग्रपणा तसाच राहतो. तर तो घालवण्यासाठी ही कलेजी आधी मी धुतलेली आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पाणी ओतायचं आहे. पाण्यात मी अर्धा छोटा चमचा मीठ टाकलेला आहे. आता मी कलेजी टाकून घेणार आहे. पाण्यात हळद सुद्धा मी टाकलेली आहे. काही जण यात आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकतात. या पद्धतीने मी आधी कलेजी 60% शिजून घेणार आहे. बघा, याच प्रकारे जर आपण कलेजी आधी जेव्हा हळद मिठाच्या पाण्यात उकळून घेतो तेव्हा कलेजी मधला उग्र वास कमी होतो. चला, आता कलेजी मी शिजून घेते. 10 मिनिटे झालेली आहेत. गॅस बंद करून मी कलेजी मधलं सर्व पाणी काढून एका भांड्यात काढून घेतली आहे. या कलेजीचे मी तुकडे करून घेते. आकाराने उभे असे लांबट तुकडे खाताना चांगले लागतात. तुकडे तुम्ही नाही केले तरी चालतील. तुकडे केल्यावर चला, आता मी या कलेजी मध्ये मसाले टाकते. त्यात सगळ्यात आधी मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे. मोठे 1-2 चमचे लाल मिरची पावडर मी टाकून घेणार आहे. त्यानंतर मी तांदळाचं पीठ टाकणार आहे. हवं तर तुम्ही मैदा घेऊ शकता. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. कलेजी कुरकुरीत होण्यासाठी मी 1 चमचा रवा टाकून घेणार आहे. ही कलेजी बनवताना मी झणझणीत तिखट बनवणार आहे. तर त्यासाठी मी ठेचलेल्या लाल हिरव्या मिरच्यांचा ठेचा टाकणार आहे. तुम्ही आणखी यात आलं लसूण पेस्ट आणि मसाल्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला किंवा कोणताही टिक्का मसाला घेतला तरी चालतो, पण तो मी स्किप केला आहे. मसाले टाकल्यावर मी हे सर्व हाताने या कलेजीवर चोळून घेणार आहे. हलक्या हाताने हा सर्व मसाला या कलेजीला चोळल्यावर बघा, कलेजी आता पूर्ण कोरडी झालेली आहे. आता या स्टेपला मी 1 अंड फोडून यामध्ये टाकणार आहे. त्याने हे कोरडे झालेले मसाले या कलेजीला आणखी चांगले चिकटतील. खरं म्हणजे कलेजी चिकट असते तेव्हा तिला हे मसाले किंवा पीठ सहसा चिकटत नाही. म्हणून या पद्धतीने जर तुम्ही मसाले लावले तर कलेजीवर एक चांगली कोटिंग आलेली दिसते. पण त्याआधी मी या कलेजीमध्ये थोडी जाडसर कोटिंग करण्यासाठी थोडं आणखी तांदळाचे पीठ लावून ते मिक्स करणार आहे. चला, आता कलेजी तळायला तयार आहे. गॅसवर मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम करताना जास्त कडकडीत गरम करणार नाही. गॅस मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे. तर याच कमी गरम तेलात मी अलगद हाताने एक कलेजीचा तुकडा सोडून घेणार आहे. हलक्या हाताने 1 ते 2 मिनिटात परतत मी कलेजी तळून घेणार आहे. बघा, तळल्यानंतर कलेजीचा रंग खुलून आलेला आहे. कलेजी तळल्याचा भुजिंग सारखा वास संपूर्ण घरात पसरलेला आहे. चला, मी आता ही तळलेली कलेजी कोरड्या कागदावर काढून घेते आणि अशा प्रकारे सर्व कलेजीचे तुकडे एक बॅच मध्ये तळून घेतल्यानंतर मग तुम्हाला दाखवते. बघा, आता सर्व कलेजी मी तळलेली आहे. ती सर्व एका प्लेट मध्ये वाढून मी
कांदा कोथिंबीर टाकून सजवलेली आहे। चला तुम्ही पटापट कमेंट करून सांगा ही कलेजी फ्राय कशी झालेली आहे। ही कलेजी फ्राय खाताना तुम्ही त्यावर लिंबू पिळून चाट मसाला टाकून आणि हिरव्या मिरच्या सोबत कोथिंबीर पुदिनांच्या पानांच्या चटणी सोबत जर खाल्ली तर ती इतकी जबरदस्त टेस्टी लागते की तुम्ही ती सर्व कलेजी फ्राय पेटभर सहज संपाल आणि खाताना बोट चाटत चाटत खात पुन्हा पुन्हा मागत राहाल। कलेजी फ्रायची चव त्यालाच माहिती आहे ज्याने ती खाल्लेली आहे। म्हणून मी तुम्हाला इथे सांगण्यापेक्षा आज मी तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा, खा, मग मला सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। कलेजी फ्रायची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा। चुलीवरची मेजवानीला सबस्क्राईब करून बेल बटन चालू करा। ही रेसिपी सगळ्यांना आवर्जून शेअर करा। चला आता मी तुम्हाला नव्या रेसिपी व्हिडिओ मध्ये भेटते आणि आता तुमची रजा घेते। पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त टेस्टी नव्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, खात रहा, खुश रहा, आनंदी रहा। धन्यवाद।